नमस्कार, स्वातीचा स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आषाढी एकादशी स्पेशल हा मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा कसा बनवायचा त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत। बनवायला खूप सोपं आहे आणि काही टिप्स फॉलो केल्या तर एकदम मोकळा सळसळीत असा साबुदाणा बनतो। या व्हिडिओमध्ये मी साबुदाणा भिजवण्यापासून ते बनवेपर्यंत काही टिप्स सांगणार आहे। तर त्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचाही साबुदाणा एकदम मोकळा सळसळीत होईल, अजिबात चिकट बनणार नाही। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एका बाउलमध्ये 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, स्वच्छ निवडून घेतलेला आहे। तर आता आपण हा साबुदाणा 2-3 वेळा धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने। बऱ्याच वेळा साबुदाणा भिजवताना आपण पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करत नाही, त्यामुळे आपला साबुदाणा चिकट किंवा एकदम कडकडीत बनतो। तर इथं पहिली टिप म्हणजे साबुदाणा भिजवताना आपण पाण्याचं योग्य प्रमाण वापरायचं आहे। तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे की आपण साबुदाणा भिजवताना एवढं पाणी वापरायचं आहे की साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी शिल्लक राहिलं पाहिजे, त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित असं भिजतो। तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण साबुदाणा कव्हर होईल इतपत पाणी यामध्ये वापरलेलं आहे। बऱ्याच वेळा आपण साबुदाणा अचानक भिजत घालतो करण्याच्या अगोदर तासभर, त्यामुळे तो आतपर्यंत चांगला भिजत नाही। तर दुसरी टिप म्हणजे आपण साबुदाणा रात्री भिजत घालायचा आहे। साबुदाणा कमीत कमी 6 ते 7 तास चांगला भिजला पाहिजे, म्हणजे आतपर्यंत छान असा भिजतो आणि बनवल्यानंतर तो कडकडीत लागत नाही किंवा तो चिकटही होत नाही। तर इथं मी रात्रभर साबुदाणा भिजत घातलेला आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता मस्त असा हा भिजलेला आहे। आता आपण याची तयारी करून घेऊया। तर इथं मी एका कढईमध्ये शेंगदाणे घातलेले आहेत, 1 वाटीभर शेंगदाणे मी यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना आपण हाय फ्लेमवरती भाजायचे नाहीत, मीडियम टू लो फ्लेम करत करत आपण छान असे खरपूस होईपर्यंत शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे साबुदाण्याला टेस्ट छान येते। जर शेंगदाणे फुल गॅसवरती भाजले तर त्याची टेस्ट वेगळी लागते शेंगदाण्याच्या कुटाची। तर आता शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ते थोडेसे साईडला ठेवूया आणि आता आपण वाटण बनवून घेऊया। तर इथं मी आपल्या आवडीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत, मी एक 10-15 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट आहेत। त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे आपण वाटून घेऊया। तर इथं मी हिरवी मिरची वाटून घेतलेले बघू शकता, जराशी जाडसर आहे। आता यामध्येच आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि हेही वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण शेंगदाणे बारीक करताना खूप जास्त बारीक करायचं नाही किंवा खूप जास्त मोठंही करायचं नाही, मीडियम कूट आपल्याला बनवून घ्यायचं आहे। जर असं जाडसर असं कूट बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीनं हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, त्यातील मिरची छान अशी बारीक झालेली आहे। आता आपली नेक्स्ट प्रोसेस म्हणजे साबुदाणा एकदम मोकळा सळसळीत होण्यासाठी ही एक स्टेप करायची आहे। तर मी इथे सर्व भिजवलेला साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे मिरची, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस करायचीच आहे जेणेकरून साबुदाणा मस्त मोकळा सळसळीत असा बनतो। तर इथं मी साबुदाण्यामध्ये सर्व मी मिश्रण टाकलेलं आहे। आता याला हाताने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता यामुळे साबुदाण्यामध्ये गाठीही राहत नाहीत आणि साबुदाणा, कूट आणि मिरची छान अशी एकजीव होते। आता हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर मी कढईमध्ये तूप सोडलेलं आहे। तर इथं मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। 3 ते 4 चमचे मी वापरलेलं आहे तूप। आता हे तूप छान असं मेल्ट झालं की यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं बटाट्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत, जास्त मोठ्याही नाही किंवा जास्त छोट्याही नाहीत। तर त्या तुपामध्ये घालून घेतल्यानंतर 1-2 मिनिटासाठी आपण याला हलवून घ्यायचं आहे। थोडंसं मी मीठ घातलेलं आहे, मी तिकडे 1 चमचा मीठ घातलेलं होतं आणि इथं अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। एकूण रेसिपीसाठी जेवढं मीठ लागतं तेवढं मी यामध्ये वापरलेलं आहे, आता वरून वापरायची गरज नाही। आता हे मीठ टाकून हलवल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून 2 मिनिटासाठी याला वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून हा बटाटा थोडासा सॉफ्ट होईल आणि साबुदाण्यामध्ये लगेच शिजेल। तर इथं मी वाफ काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता थोडासा सॉफ्ट झालेला आहे बटाटा। आता यामध्ये आपण जे साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे कूट आणि मिरचीसोबत तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा मोकळा आहे साबुदाणा आणि हा बनवल्यानंतरही छान असा मोकळा सुटसुटीतच राहतो। तर यामध्ये साबुदाणा घातल्यानंतर याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाणा कढईमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि साबुदाणा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून साबुदाण्याला छान अशी वाफ बसेल। तर इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि ही प्रोसेस 1-2 मिनिटासाठी करायची आहे, जेणेकरून पूर्ण साबुदाणा गरम होईल।
गॅसची फ्लेम हाय करून आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया। नेक्स्ट टिप म्हणजे साबुदाणा कढईमध्ये घातल्यानंतर याला लगेचच झाकण ठेवायचं नाही, तर हा साबुदाणा व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवून हा साबुदाणा व्यवस्थित असा सर्व गरम झाला पाहिजे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि मगच आपण यावरती झाकण ठेवायचं आहे। तर 2-3 मिनिटं चांगला मिक्स केल्यानंतर मी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि हा साबुदाणा छान असा वाफवून घेतलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी 1-2दा मध्ये मिक्स केलेलं होतं आणि 5-6 मिनिटं छान असा हा साबुदाणा झाकण ठेवून वाफवून घेतलेला आहे। तर झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि छान असा हा साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे। तर इथं आपण चेक करून घेऊयात। तर बघू शकता बटाटा मऊ असा शिजलेला आहे आणि आपला साबुदाणाही छान असा शिजलेला आहे। तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचाही साबुदाणा एकदम मोकळा सळसळीत होईल। तर तुम्ही इथे बघू शकता दाना मोकळा झालेला आहे आणि हा असा साबुदाणा चवीला खूप टेस्टी लागतो आणि खूप वेळापर्यंत मऊ असाच राहतो, अजिबात कडकड होत नाही। तर यामध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।